हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण आलू वडा रस्सा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेली आहे, एक मोठा कांदा कापून घेतला आहे उभा, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर आणि धने घेतलेत, तेजपत्ता, तीळ, खोबरे. आलं तुम्ही जास्त घेऊ शकता, माझ्याकडं थोडं होतं त्याच्यामुळं मी थोडंच घेतलेलं आहे. आता आपण धने आणि कढीपत्ता तेजपत्ता एकत्र भाजून घेऊ. भाजून झाले, आता ते काढून घेऊ आपण. आता खोबरे भाजून घेऊ. खोबरे पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालायचं म्हणजे खोबरं सगळीकडून भाजलं जातं. बघा चांगलं खरपूस भाजून झालंय. ते पण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कांदा भाजायला घेऊ. कांदा पण चांगला भाजून घ्यायचा म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा चांगला. थोडंसं तेल घालते भाजायला म्हणजे चांगला भाजला जातो. बघा चांगला भाजलाय कांदा, तो साईडला करून घेऊ. आणि तीळ भाजू. तीळ पण चांगले भाजून घ्यायचे. तीळ भाजताना ते अंगावर उडतात, त्याच्यामुळे मी कांदा तिथं साईडला लावून ठेवला. तीळ उडायला लागले की लगेच मग त्याच्यामध्ये कांदा मिक्स करून घ्यायचा आणि भाजून घ्यायचं म्हणजे तीळ अंगावर जास्त उडत नाही. आता ते पण आपण काढून घेऊ. आता टोमॅटो भाजून घेऊ. टोमॅटो पण छान भाजून घ्यायचं. टोमॅटोमुळं आपल्या वडा रस्स्याला छान चव येते आणि दाटसरपणा पण येतो आणि रंगही छान येतो. थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं हे टोमॅटो. टोमॅटो पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. भाजलाय बघा चांगला टोमॅटो. आता सर्व मसाला जो आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतून झालंय. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये काढून घेतलाय. आता आपण याला थंड व्हायला ठेवू.
मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊ। त्यासाठी मी हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे आणि बटाटा पण उकडून घेतलेला आहे। 3 बटाटे घेतलेले आहे मी। आता आपण चटणी बनवून घेऊ। तेल गरम करायला टाकलंय, पॅन गरम झालेलं होतं। मोहरी टाकून घेऊ। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। जिरे पण तडतडले। आता आपण हिरवी मिरची आणि लसूण कुटलेला टाकू आणि फिरून घेऊ। चटणी तळून झाली चांगली। आता त्यामध्ये हळद टाकून घेऊ। बटाटा मॅश करून घेतला होता मी, तो बटाटा आता टाकून घेऊ याच्यामध्ये आणि चांगला आता एकजीव करून घ्यायचा। कोथिंबीर टाकून घेतली। चवीपुरतं मीठ पण टाकून घेऊ। आणि चांगलं फिरून घेऊ। बघा चांगलं फिरवले, चांगलं एकजीव करून घ्यायचं असं, म्हणजे सगळीकडे चटणी मीठ आणि हे लागलं पाहिजे। सगळं एकजीव झालं पाहिजे आपलं बटाटा आणि चटणी। झाले, आता आपण गॅस बंद करू। आता आपण जो मसाला भाजून थंड करायला ठेवला होता तो मिक्सरच्या भांड्यात काढून फिरून घेऊ। तोपर्यंत आपली चटणी थंडी होती बटाट्याची। चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊ आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊ। बघा बारीक वाटलेला आहे मी। आता आपण रस्सा बनवून घेऊ वड्याचा। कढई गरम करायला ठेवली होती, तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकले। जिरे पण चांगले तडतडले। गॅस कमीच ठेवायचा थोडा आता। त्यामध्ये हळद टाकते आणि मिरची पावडर। ही तिखट मिरची पावडर आहे। तिखट आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो, कमी जास्त। आणि जे वाटण करून घेतलं आहे ते टाकून घेते आता। चांगलं फिरून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे। चांगलं फिरवत फिरवत घ्यायचं। थोडंसं झाकण ठेवून होऊ द्यायचं, म्हणजे की मसाला चांगला थोडंसं तेल सुटतं मसाल्याला। एखादा मिनिटभर ठेवलं मी। आता याच्यामध्ये मी मिसळ मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे।
परत चांगलं फिरवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं, परत फिरवायचं चांगलं. आणि झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं. बघा तेल सुटलंय चांगलं. आपला मसाला तयार आहे भाजीसाठी. इथं मी गरम पाणी करून घेतलं होतं. गरम पाणीच घालायचं, भाजीला चांगली चव येते. आपल्याला किती रस्सा बनवायचा त्याच्यानुसार बनवायचा. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आणि मोठ्या गॅसवर उकळी काढून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. आता गॅस मोठाच ठेवायचा. बघा उकळी चांगली मोठी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचा आणि चांगली उकळी काढून घ्यायची फिरून. भाजी चांगली उकळून घ्यायची. रस्सा चांगला उकळून घ्यायचा. आता कमी गॅस करायचा आणि झाकण थोडंसं असं साईडला ठेवून 5 मिनिटभर असंच कमी गॅसवर होऊ द्यायचं. तोपर्यंत मी आपलं हे काय तयार करून घेते, बेसन वडा बनवण्यासाठी. आपल्याला किती वडे बनवायचे त्याच्यानुसार आपण बेसन घेऊ शकतो. चवीपुरतं मीठ घालून घेते थोडंसं. थोडीशी हळद जास्त नाही टाकली तरी चालेल, थोडीच टाकायची. थोडासा ओवा टाकते आणि थोडंसं तेल. याला मिक्स करून घेऊ. पाणी थोडं थोडं करून घालून हे करून घेते भिजवून. पाच मिनिट झाले, आपली भाजी बघून घेऊ. बघू शकता किती छान भाजीला कट आलेला आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आपली भाजी आता बनवून तयार आहे. आता आपण वड्याचं बघू. तर बेसन इथं फिरून ठेवलं होतं मी, ते बघू शकता. बेसन आपलं तयार आहे. आता आपण वडे बनवू. इथं चटणी थंडी झालेली आहे. आता किती मोठा करायचा किती छोटा करायचा आपल्या यानं गोळे बनवून घ्यायचे.
बघा गोळे बनवून घेतलेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर. आपण वडा टाकून घेऊ. थोडे मध्यम आचेवरच तळायचे, जास्त फुल गॅस नाही करायचा, मग लगेच डागतात ते. खालून पीठ करपतं मग वड्याचं. सगळे कोण तळून घ्यायचे चांगले. तळून झालेत बघा. आता काढून घेते. आता सगळे आलू वडे तळून घेतलेले आहे, बघू शकता. आलू वडा रेसिपी आपली बनवून तयार आहे. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.